हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही निघतोय. ही पॅकिंग आहे, हे सुद्धा आहे. एक ना एक हातात घ्यायलाच लागतंय. त्याच्यामुळे आता मुंबईला जायला रिटर्न निघतो. बरं वाटते घरी जायला. इकडे केस धुवू नये सगळे म्हणतात, पण मी धुतली जाऊ द्या, कारण खूप चिकट झाली होती. मला खूप कंटाळा आला होता. सो आता निघते. आम्ही निघालो होतो रिटर्न मुंबईला जायला. आता मला पहिले थिविम स्टेशनला जायचं आहे, म्हणजे जिकडून उतरलो होतो तिकडेच जायचं आहे. आम्ही आलोय आता स्टेशनवर, पण ॲक्च्युली आमची ट्रेन 1 तास लेट आहे आणि आम्ही 1 तासाआधी आलो. मी व्हिडिओ लेट काढते, पण मला ॲक्च्युली खूप कंटाळा आले आणि ऊन खूप आहे. त्याच्यात मी ब्लॅक घातले, त्याच्यामुळे जास्त गरम होते. आता आम्ही बघतोय की आम्हाला 3 टायर AC मिळाला, म्हणजे निदान झोप तरी होईल, कारण उद्या सगळ्यांना ऑफिस आहे. ट्रेन आली 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 आमची ट्रेन आली आणि सगळे लोक आता केस बिस बांधून रेडी झाले ट्रेनसाठी. एवढं सगळं सामान ठेवायचं आणि सगळ्यांच्या बॅगा जड आहेत, जड भन्नाट जड आहेत. ट्रेन आली बघा. आम्ही बसलो आहे आता ट्रेनमध्ये, पण ॲक्च्युली इथे फक्त 4 जणांचं सीट आहे तेवढ्या जागेत. माझी आणि तेजूताईची त्या साईडला सीट आहे, पण आम्ही थोड्या वेळासाठी बसलो इथे, कारण आम्हाला TC कडून सीट चेंज करून घ्यायच्यात. आम्हाला 3 टायर AC मध्ये जायचं आहे. 3 टायर AC मध्ये जायचं का तर दिवसा इथे गरम होईल आणि झोप येणार नाही, म्हणून मग 3 टायर AC मध्ये जावायचा विचार करतो, कारण नेक्स्ट डे सगळ्यांना ऑफिस आहे. बट द थिंग इज की त्याने आम्हाला चेंज करून दिली पाहिजे. आम्ही त्याचं काय असतील ते एक्स्ट्रा चार्जेस पे करू, बट दिलं पाहिजे. आणि काय, आणि इथे ना वॉशरूम आहे याच्या बाजूला, त्याच्यामुळे इथे तर राहणंच अवघड आहे. सफोकेशन होईल. ताई खूप आवाज येतोय, पण ताईने आणि मी खूप गप्पा मारल्यात खूप, आणि खूप खाल्लंय. हा, आणि शॉपिंग इकडे ट्रेन मधली शॉपिंग दाखव. खूप नाही म्हणता म्हणता खूप शॉपिंग केली आहे. हे ट्रेन मध्ये घेतले. हे अजून पण थांबा, ती काढते, हळूहळू काढते. एवढंच आहे ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या एवढं सगळं घेतलंय. विचार करा, आम्ही तर बाहेर असतो तर काय नाही घेतलं. आवाज खूप येतोय. तुम्हाला माझा आवाज येतो की नाही बघते, पण घेतली, पण आवाज खूप येतोय. आणि त्याने आमची 20 सीट होती, पण आम्ही त्यांना देऊन टाकली. का तर आम्हाला गप्पा मारता येईल. पण आणि वडापाव पण खाल्ला रत्नागिरीचा, अमेझिंग होता. येस. तेजूताई बिचारी केव्हाची झोपली आहे आणि आमची 30 सीट होती, आम्ही त्यांना दिली आहे आणि मी आपली बसली. मला झोपायचं आहे, पण मी त्यांना उठवू कशी? आता एकदा दिलेली सीट नाही उठवू शकत. आणि ती पण बिचारी अशी कोपऱ्यात झोपली. तिला पण जागा होत नाही आहे, कारण आमच्या बॅग्स आहेत आणि आमच्या निम्म्या बॅग्स त्या साईडला आहेत, कारण आमची पब्लिक तिकडे आहे. पण जाऊ द्या आता, ठीक आहे. आमची ती पब्लिक पण झोपली मला असं वाटतं. आणि नेमकी कुठलं स्टेशन आले ते पण काही कळत नाही. पण माझ्या भावाचा मला आत्ताच कॉल आलेला की कधी येते. मी बोललं मला स्टेशन नाही कळत आहे, मी ट्रेन स्टेटस बघते PNRवर चेक करून आणि मग तुला सांगते. फोन येत आहेत सगळ्यांना घरातून की कधी येत आहे, कुठपर्यंत आला आहे, पण आता काय सांगता येत नाही आहे. बघा, माहीत नाही कुठं आलो आहे. आणि असं सध्या माहोल आहे ट्रेनचा. मी माझ्या भावाला फोन केला, त्याला म्हटलं 15 मिनिटात पनवेल येते, मला घ्यायला या स्टेशनला. मला बोलतो की काय सामान आणलंय का? मी म्हटलं हो सामान आणलंय, जड आहे बॅग. मला म्हणतो काय खुली आहे का? मी खुली समजतेस तुम्हाला, घ्यायला पण यायचं, सोडायला पण यायचं. त्याला बोलले ये रे ये. मग तो बोलते 15 मिनिटाचा अर्धा तास होणार तुला, मग मी येऊन माझा वेळ जाणार, हे जाणार. म्हटलं हा तू मोठा, म्हणजे तुझ्याकडं मोठं हे, म्हणजे मी आता बोलणार होते पण मी बोलले नाही. पण ये, त्याला मी असं म्हटलंय. त्याचाच कॉल येतोय मला. ताई, सगळ्यांची आवरावरी सुरू झाली, आपण कधी जायचंय?
आपण जायला हवंय का? आता आपल्या बॅगा त्या साईडला आहेत बघ ना, सगळे उठलेत. हा तू उतर त्या साईडने, मी इकडून उतरते. कंटाळा आलाय मला. पण सगळे तिकडे बघ बरं काय आहे का. सगळे आता आवरावरी करायला घेतात. आमच्या बॅगात 2 मोठ्या मोठ्या लगेजेस आमच्या त्या तिकडे आहेत आणि इकडे असं छोटं खाऊचं सामान आहे आणि मोबाईल चार्जर हे सामान ठेवलं होतं. माझ्या फोनला तर फक्त 20% चार्जिंग आहे. मी ती पॉवर बँक आणली, तिचा काही उपयोग नाही झाला. काही म्हणजे काही नाही. मी तिथे कुठे यूजच नाही केली. ॲक्च्युली संपली नाही चार्जिंग, म्हणजे दॅट वॉज गुड थिंग. म्हणजे 7%, 8% एवढ्यावर होती. एवढ्या वेळात मी माझं काम करून घेतलं. म्हणजे आम्ही रूमपर्यंत पोहोचायचं म्हणून काय एवढं वाटलं नाही. आणि इथे इतकं खाल्लं की आता मला मळमळ व्हायला लागली. मला असं मी कधी निघते इथून. आणि उभं राहायचं मला, पहिली गोष्ट उभं. आता इकडचे सुद्धा सगळे उठलेत. बाय बाय, जायचंय आता घरी. उद्या उद्या आमचं स्टेशन आलंय. उतरण्यासाठी आम्ही सगळे लाईन मध्ये थांबलोय, पण काय गाडी थांबे ना. म्हणजे ती ट्रेन थांबे ना. माझा भाऊ अर्धा तास झाला वाट बघतोय. आता तो मला ओरडत होता, तुला तुझं यायला सांगितलं होतं वगैरे वगैरे. मैं रह गई. बाय 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 बाय. आशुतोष आलाय बिचारा मला घ्यायला. माझं टेन्शन गेलं. सगळ्यांनी बॅगा हातात धरल्यात. मेरा भाई आ गया, आ गया. हा सामानच उठायला, अजून कसं बोलू. सो फायनली मी घरी आले. बापरे, काय सांगते, घरी आल्यावर इतकं बरं वाटतं ना. घरासारखं सुख कुठेच नाही, कुठे म्हणजे कुठेच नाही. आणि माझ्या तोंडावर नाही बघा, असं नाही ते मध्ये 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 फुगलंय, असं वाटतं काहीतरी चावलंय. पण मला काही माहित नाही काय झालंय काय नाही. कारण आता आम्हाला 2-3 दिवस झालं झोप पण नव्हती. त्याच्यामुळे कशामुळे झालं काय झालं काहीच कळत नाही. आता मी पहिले फ्रेश होते आणि नंतर आरामात सर्व सामान वगैरे काढते. माझ्या नाकावर पण पिंपल आलं होतं. बापरे, तिकडचं पाणी म्हणजे मला असं वाटतं बोरिंगचं वगैरे असावं म्हणून असं झालंय. आता सगळ्याच्या त्याच्या घरी पोहोचले. कारण कंटाळा आलाय. पण ट्रिप वॉज अवेसम. पण म्हणजे आय कांट एक्सप्रेस इन माय वर्ड्स ऑल्सो. खूप छान ट्रिप झाली. सगळ्यांनी लाईफमध्ये एकदा तरी गोव्याला गेलं पाहिजे. गोवन फूड ॲक्च्युली मला एवढं आवडलं नाही, पण तिकडे फॅटफिश नावाचं एक रेस्टॉरंट आहे. तिकडे तुम्ही काहीही खा, इंडियन आपल्या कल्चरसारखं बनवून घ्या. खूप टेस्टी लागतं. थोडं एक्सपेन्सिव्ह आहे बट स्टील आय एम सेईंग की खूप छान आहे. तिकडे टिटोज लेन आहे, तिकडे कसिनोज आहेत. सो तुम्ही तिकडे जाऊन नाईट आउट करू शकता. परत तुम्ही बीचेसवर जाऊन नाईट आउट करू शकता. कॅन्डल लाईट डिनर वगैरे करतात. आणि तिकडे पुढे काय ते लाईव्ह म्युझिक वगैरे चालू असतं. सो तुम्ही ते एन्जॉय करू शकता. आफ्टर दॅट टिबॅटियन मार्केट आहे, तिकडे तुम्ही शॉपिंग करू शकता. थोडंसं मला एक्सपेन्सिव्ह वाटलं, पण काही गोष्टी ठीक आहे, तुम्ही बार्गेन केल्या तर तुम्हाला मिळतील चांगल्या. आणि बाकी तर काय नॉर्मल कपडे आपल्या म्हणजे मुंबईमध्ये वगैरे मिळतात जशी तसं आहे. दादर मार्केटला वगैरे मिळतात ना. मला तर असं वाटलं तेच आहे की काही इकडून उगच कशाला घेऊन जाऊ म्हणून. आणि तिकडे मंगेशी टेम्पल आहे, तिकडे खूप छान आहे. शॉपिंगला पण सगळं स्वस्त आहे. स्वस्त म्हणजे ॲज कम्पेअर टू ओल्ड गोवा नाही, ओल्ड गोव्याला राईट, आम्ही साऊथ गोवा फिरलो. ॲज कम्पेअर टू म्हणजे बागा बीचच्या जवळ जे आहे ना ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे. पण मंगेशी टेम्पलच्या जवळ जे आहे ते खूप छान आहे. ते मार्केट तुम्ही नक्की व्हिजिट करा. मी तुम्हाला जेवढं मला आठवतं तेवढं मी सांगते. आणि अजून आठवलं मी अजून सांगेन. मला एवढी सगळ्यात पहिले बॅग खोलायची, कारण ही गच्च भरली आहे. याच्यात मी एवढा खाऊ घेऊन गेले होते, त्याच्यातला निम्मा संपलाय, निम्मा मी घेऊन आले. आणि ह्या बॅगेतलं पण सगळं सामान काढून ठेवायचं आहे. ॲक्च्युली मला सर्व सामान काढून ठेवायचं आहे. का त्याचं रिझन म्हणजे उद्या मला जॉबला जायचं आहे. परत मला हे सगळं करायला वेळ नाही भेटणार. आणि आठवडाभर तर मी याला बघणार पण नाही, हात सुद्धा लावणार नाही.
कारण पॅकिंग काढणं सगळ्यात जास्त डिफिकल्ट काम आहे. मला नको ती कपडे धुवायला टाकायचे, म्हणजे जी घातली होती ती वगैरे सगळं धुवून बिवून इस्त्री करून आता मी प्रॉपर ठेवून देणार आहे. परत कधी लाईफमध्ये कुठे गेले फिरायला असं तर मस्त मस्त असे चांगले चांगले कपडे घालेल. या